हॅलो फ्रेंड्स, उन्हाळा खूप वाढलाय. मुलांना सुट्ट्या सुद्धा लागल्यात. आता मुलं थंडगार आईस्क्रीम, कुल्फी, पेप्सी कोला, आईस कँडी खाण्याचा हट्ट करतात. त्यामध्ये खूप प्रिझर्वेटिव्ह असतात, डार्क रंगांचा वापर केलेला असतो. त्यापेक्षा आपण मुलांना घरच्या घरी नैसर्गिक रंग आणि चव असलेलं कलिंगडाच्या रसापासून केलेली आईस कँडी जर खायला दिली तर मुलं पण खुश होतात. रंग पण त्याचा छान दिसतो. फ्रूट ज्यूस मुलांच्या पोटात गेला म्हणून मम्मी पण खुश होते. अशी आईस कँडी कशी करायची ते आजच्या भागात मी दाखवलेला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही पण एकदा नक्की अशी आईस कँडी ट्राय करा. तुम्ही केली असेल तर मला ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर सांगा. वॉटरमेलन आईस कँडी तयार करण्यासाठी आपण इथे एक मोठं असं कलिंगड घेतलेलं आहे. त्याचे छान असे पीस करून घ्यायचे आहेत. कलिंगडाचे आपण छोटे छोटे कट करून घेतलेले पीस घ्यायचे. त्यातल्या सगळ्या बिया आपल्याला वेगळ्या काढून घ्यायच्या आहेत. इथे मी दाखवल्याप्रमाणे असे सगळे मी कलिंगड छान छोट्या छोट्या आकारामध्ये कापून घेतलेले आहेत. बिया देखील सगळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. आता हे कलिंगडाचे छोटे छोटे केलेले पीस आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फिरवून त्याचा बारीक करून घेणार आहोत. इथे दाखवल्याप्रमाणे मस्तपैकी आपण बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक खास असा मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 3 चमचे साखर. आपलं कलिंगड किती गोड आहे त्याप्रमाणे आपण साखरेचा वापर करायचा आहे. त्यामध्ये एक मोठा चमचा चाट मसाला घातलेला आहे. अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण एकजीव करायचे. मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेतले, त्याची छान अशी पावडर तयार झालेली आहे. आपण जो ज्यूस करून घेतलेला आहे तो ज्यूस आपण इथे गाळणीमध्ये गाळून घ्यायचा आहे. व्यवस्थित कलिंगडाचा ज्यूस गाळून घ्यायचा आहे. त्यामध्ये जर छोटे छोटे असे पीस काही राहिले असतील तर ते आपण परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि फिरवून घ्यायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता इथे सगळा असा ज्यूस मी काढून घेतलेला आहे. याला किती छान असा नैसर्गिक रंग आलेला आहे. चव तर असतेच, त्याची चव अजून वाढावी म्हणून आपण मसाल्याचा वापर करणार आहोत. आपण जो मसाला केला आहे तो सुद्धा आपण इथे चवीप्रमाणे वापरायचा आहे. तुम्ही बघू शकता सगळा असा ज्यूस इथे मी काढून घेतलेला आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे चवीनुसार आणि आवडीनुसार आपल्याला मसाला घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. खूप सुंदर असा रंग आलेला आहे. आता आपण एक प्लॅस्टिकचा आईस कँडीसाठी जो आईस्क्रीमचा साचा वापरतो तो साचा घ्यायचा आहे. साचा आधी थोडासा धुवून ठेवायचा आहे. तो थोडा ओला करायचा आहे. जर साचा ओला केला की आपली जी आईस कँडी असते ती पटकन निघते. सुक्या साच्यामध्ये कधी आपण आईस कँडी करायची नाही आहे. आपण थोडंसं पाणी लावून त्याला ओलं करून घेतलेलं आहे. त्यानंतर हा जो ज्यूस आहे तो सगळा आपण व्यवस्थित यामध्ये भरून घ्यायचा आहे. खूप सुंदर अशी आईस कँडी तयार होते. नैसर्गिक रंग असलेली आईस कँडी आहे. मुलंसुद्धा खाऊन खूप खुश होतील. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. पुरणपोळीची सुद्धा आपण आईस्क्रीम कशी करायची ते चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तो सुद्धा एकदा नक्की बघा. त्यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाही आहेत किंवा रंगाचा पण वापर केलेला नाही आहे. छान अशी आईस्क्रीम कशी करायची याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे. आता इथे आपण व्यवस्थित सगळं असे साचे भरून घेतलेले आहेत. त्याला झाकण लावायचं आहे. रात्रभर आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे. रात्रभरामध्ये आपल्या छान अशा आईस कँडी तयार होतात. आता हे सगळे व्यवस्थित मी फिट करून घेतले आणि आता फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता सकाळी मी बघितलेलं आहे इथे मस्तपैकी आपल्या आईस कँडी तयार आहेत. मस्त साच्यामधनं या झटपट निघतात. त्यासाठी इथे एक पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हा साचा त्याच्यात व्यवस्थित डीप करून घ्यायचा आहे. इथे दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपण पाण्यातनं डीप केल्यामुळे पटकन अशी आईस्क्रीम आपली निघून येते. तुम्ही बघू शकता किती अलगद अशी सहज आईस कँडी आपली निघालेली आहे. अशाच प्रकारे छान छान रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केल्या आहेत. एकदा नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच छान छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मात्र जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग.